आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोक कसे पुढे येतील, नवीन स्टुडंट्स चेहरे कसे एस्टॅब्लिश होतील ते आहे. फीसवर कॅप लागला पाहिजे, त्याच्यावर आम्ही एक आमची पॉलिसीची जी टीम आहे त्याच्यावर काम करतीच आहे. पालक आहेत, त्यांची थोडी इन्कम नाही आहे. तुम्ही एक दीड लाख एका वर्षाचे घेतायत, कशाचे घेतायत तुम्ही? ABCD शिकवायचे 1-1.5 लाख घेणार. वॉटर कॅनन गनने वॉटर कॅनन नव्हत्या, त्या टिअर गॅस सुद्धा वापरल्या, लाठीचार्ज सुद्धा केलाय. काल रात्री देवेंद्र महातो सोबत माझं बोलणं झालेलं आहे. मी त्यांना फोन केलेला होता आणि तेव्हा त्यांची जी सिच्युएशन होती अतिशय वाईट होती. त्यांनी जे मला सांगितलं ते हे आहे की पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीचार्ज केलेला आहे. जे देवेंद्र महातो स्वतः 9 दिवसापासून अनशनवर होते, उपोषणावर होते आणि त्यांनाही पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांना आता चेस्ट पेनही होते आणि त्यांच्यासाठी माझ्या म्हणजे एकदमच वाईट वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून की कसं काय ही सरकार अशा विद्यार्थ्यांसोबत असं करू शकते. झारखंड असो किंवा जंतर मंतर असो, कुठलीही सरकार असो, विद्यार्थ्यांना या प्रकारची वागणूक का देण्यात येते मला समजत नाही. कारण की जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी प्रोटेस्ट करते तेव्हा तुम्ही लाठीचार्ज करत नाही, तेव्हा तुम्ही टिअर गॅसचा वापर करत नाही. पण जेव्हा या देशातले विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत, जंतर मंतर असो किंवा झारखंड असो, तेव्हा तुम्ही टिअर गॅस आणि लाठीचार्ज करताय. तर हे तर अजिबातच झालं नाही पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी सॅड व्हॉट हॅज हॅपन इन झारखंड येस्टरडे. आणि आम्ही पूर्णपणे झारखंडचे स्टुडंट्स जे प्रोटेस्ट करतायत त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहे त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. काल देवेंद्र महातोंनाही मी हेच सांगितले. हे बघा, देवेंद्र महातो झारखंडमध्ये जे चालू आहे त्याचे ते लीडर आहेत आणि त्या प्रकारे त्यांनी नेतृत्व केलेले या मुव्हमेंटचं ते खूप चांगल्या प्रकारे केलेले त्यांनी. आणि आमची टीम त्यांना तिथं आहे, आमची टीम त्यांचं समर्थन करते, त्यांना जी काही मदत लागतीये ती करते. काल हॉस्पिटलमध्ये पण आमची पूर्ण वेळ त्यांच्यासोबत आमची टीम थांबलेली होती. आज सकाळी माझ्या टीमसोबत कॉल झाला, मी त्यांची माहिती घेतली. म्हणलं आता देवेंद्र भाईची तब्येत कशी आहे कशी नाही. आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोक कसे पुढे येतील, नवीन स्टुडंट्स चेहरे कसे एस्टॅब्लिश होतील ते आहे. देवेंद्र महातो इज द लीडर अँड वी वॉन्ट हिम टू बी द लीडर. तिथं जाऊन आम्हाला हायजॅक नाही करायचंय. त्यासाठी आम्ही जी आमची टीम आहे ती पाठवलेली आहे आणि देवेंद्र महातो यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे सर. मागच्या 80 वर्षात आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत, पण 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या ज्या शाळा आहेत, खास करून ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अतिशय वाईट कंडिशन आहे त्यांची. कोणीच लक्ष दिलेलं नाहीये या देशात. म्हणजे आपण पाहिले की कसे नोटबंदीनंतर हेडक्वार्टर बांधण्यात आले, आता नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन PM हाऊस बांधण्यात आलं. पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे मुलं असू द्या, मजुरांचे मुलं असू द्या, काय ते या देशाचे भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तर कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता 80 वर्ष होत आले, तर या 80व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना नीट करून सुधारून केली पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ नाही शकत. कारण की मेजॉरिटी ऑफ द इंडिया लिव्स इन द विलेज. तर तुम्ही त्या मुलांना इग्नोर करून या देशाचा विकास नाही करू शकत. मी स्वतः हिंगोलीला 15 तारखेला सकाळी जाणार आहे आणि मी तिथं जाऊन तिथलच्या सरपंचांना विनंती करणार आहे. जे माझं गाव आहे संतूक पिंपरी, मी तिथं जाणार आहे. सरपंचांना विनंती करणार आहे, गावकऱ्यांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन जी गावात शाळा आहे त्या शाळेची सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून जे मुलं मुली तिथं जातात त्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. फीसवर कॅप लागला पाहिजे, त्याच्यावर आम्ही एक आमची पॉलिसीची जी टीम आहे त्याच्यावर काम करतीच आहे. पण प्रायव्हेट ज्या स्कूल्स आहेत त्या 1-1.5 लाख घेऊ नाही शकत पहिली आणि दुसरीच्या क्लाससाठी. असं काय शिकवता तुम्ही जगावेगळं की तुम्ही 1-1.5 लाख घेताय? तेवढी तर म्हणजे जे पालक आहेत त्यांची थोडी इन्कम नाहीये. तुम्ही 1-1.5 लाख एका वर्षाचे घेतायत, कशाचे घेतायत तुम्ही? ABCD शिकवायचे 1-1.5 लाख घेणार आहे तुम्ही. तर प्रायव्हेट स्कूल्सवर कॅप लागला पाहिजे. आणि जी काही लूटमार चालू आहे शिक्षणाच्या नावाखाली, शिक्षण हा फंडामेंटल राईट आहे, बिझनेस नाहीये. हे जेही लोक इन्स्टिट्यूशन चालवत आहेत, प्रायव्हेट स्कूल चालवत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि जे मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे किंवा गरीब लोक आहेत त्यांची अशी लूटमार करू नये. तुम्हाला शिक्षण मुलांना द्यायचं आहे तर धंदा म्हणून देऊ नका, विद्या म्हणून द्या. सरकारलाही प्रस्ताव देऊ, पण आम्हाला असं वाटतंय की सध्या कलेक्टिव्ह ऍक्शनची गरज आहे. त्यासाठी आम्ही जेवढी सिव्हिल सोसायटीचे मेंबर आहे, गावकरी आहे, सगळ्यांना सोबत घेऊ. आणि गावाचा विकास गरजेचा आहे जर देशाचा विकास करायचा आहे तर.